हाय गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या सेकंड मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे गेट रेडी विथ मी. चला तर मग स्टार्ट करू, लास्टपर्यंत बघा. टॅन टॅन. हे आहे पाणी, यामध्ये स्प्रे होता मेकअप स्प्रे. तो संपल्यानंतर मी पाणी साचून ठेवलं. मला खूप वैताग येतो सतत फेस वॉश करायला, म्हणून मी यामध्ये पाणी ठेवते. तर आता तुम्ही माझी आयडिया बघा फेस वॉश करायची. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं. तर फेस वॉश करून झाले. आता मॉइश्चरायझर लावून घ्यायचं. मॉइश्चरायझरमध्ये तुम्ही वापरत असाल महागडे मॉइश्चरायझर, मी तर आपली वॅसलीन यूज करते. चलो, मॉइश्चरायझरच्या नावाखाली मस्त वॅसलीन लावून घेते. साडी वेअर करायच्या अगोदर वॅसलीन लावून घेतलं, जेणेकरून स्किन एकदम सॉफ्ट झाली पाहिजे. त्यानंतर घेतली मग मी साडीला अगोदर मी पदर करून घेते, कारण मला डायरेक्टली साडी घालता येत नाही. त्यामुळं मी अगोदर हाताने प्लेट बनवून घेते, त्याला पिन वगैरे लावते आणि त्यानंतर मी साडी वेअर करते. अशा प्रकारे मग आता तुम्ही बघू शकता मी साडी घालून आली आहे. कमेंट करून सांगा कशी दिसते साडी. जर कोणाला साडी आवडली असेल तर मला लिंक असं मेसेज करा, मी लिंक पाठवून देईल. त्यानंतर लावलं वॅसलीन. त्यानंतर घेतलं फाउंडेशन, त्यावर स्प्रे केलं, थोडा मेकअप स्प्रे मारला, त्याला व्यवस्थित मिक्स केल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित चेहऱ्यावरती डॅब 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 लावून घेतलं. मानेवरती पण लावलं, मान पण कवर झाली पाहिजे त्यामुळे. त्याच्यानंतर मग ब्रश घेतला, ब्रशने व्यवस्थित ब्लेंड करून घेतलं. तुम्ही पण असं व्यवस्थित ब्लेंड करून घ्या. यार काय फाउंडेशन आहे, कसला मस्त ब्लेंड होतो आहे एकदम, एवढं स्मूथ काय बोलू. थोडंसंच फाउंडेशन घेतलं होतं, तुम्ही बघितलं असेल, त्यावर माझं फेस नेक सगळं कवर झालं. आणि यार काय बोलू या फाउंडेशनबद्दल, सिरियसली कोणाला पण हा फाउंडेशन पाहिजे असेल तर मला लिंक म्हणून असं कमेंट कर, फाउंडेशन लिंक, मी लिंक पाठवेल. त्यानंतर स्प्रे मारला, त्यानंतर ब्लेंडर घेतलं. यार काही ब्लेंड होतं राव, सिरियसली काय सांगू, सिरियसली खूप 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 मस्त, काहीच सांगू. त्यानंतर झालं व्यवस्थित ब्लेंड करून, तुम्ही बघू शकता कसलं मस्त दिसतं आहे. त्यानंतर घेतली मी पावडर पण खूप छान आहे. थोडं मेकअप फिट होतो त्याने एकदम, त्यामुळं पावडरने फिट केली एकदम व्यवस्थित मेकअप. त्यानंतर तुम्ही बघू शकता फक्त फाउंडेशनने किती ग्लो दिसतो आहे. शेवटपर्यंत फक्त व्लॉग बघा, माझा फर्स्ट व्लॉग आहे, इग्नोर नका करू, ठीक आहे. त्यानंतर मी घेतलं कन्सिलर, हे घेतलं आईस खाली लावून, आईच्या वर त्याला घेतलं ब्लेंड करून. त्यानंतर त्याला पण फिट करावं लागेल, त्यामुळे तिथं फिटिंग पावडर यूज करावी लागेल. आणि हे घेतलं पावडर, केलं मस्त फिट करून घेतलं, ठीक आहे. झालं. आता ह्याच्यानंतर जाऊ पांढरा केस दिसते, इग्नोर करा. त्यानंतर घेतलं आय शॅडोला कधी पण तुम्ही जिथं मीडियम साईजमधनं घेता तिथे डार्क करा, त्यानंतर आजूबाजूला ब्लेंड करा, जेणेकरून आतमध्ये डार्क आणि साईडला लाईट दिसेल. तुम्ही बघा, आता मी अगोदर आतमध्ये घेते, त्यानंतर साईडला. अशा प्रकारे हा झाला माझा आय मेकअपला मी जास्त काही करत नाही, फक्त आय शॅडो आणि आयलायनर लावते बस. मस्करा काजळ हे पण नाही यूज करत. त्यानंतर लावला आयलायनर डोळ्याला लावते, तोंड का वाकडं होते काय माहिती. हे झालं एका डोळ्याला लावून, हे झालं दुसऱ्या डोळ्याला लावून. त्यानंतर आता त्याला मस्त असं टोक काढून घेते. माझे डोळे चिनीवाणी आहे, अजून एवढी चिनीवाणी दिसतील म्हणजे. हे घेतलं, ठीक आहे. एवढं आवडते, थोडं शायनिंग मारणं तर बनतं. त्यानंतर लावलं ब्लश पण एवढं मस्त आहे काय सांगू. नुसतं ब्लश लावलं तरी हायलायटरवाली वाईब येते, पण अजून हायलायटर नाही लावलं मी. त्यानंतर घेतलं मी हायलायटर, हे आहे मार्क्सचं हायलायटर. याच्यामध्ये 6 शेड असतात, 6च्या 6 एवढे मस्त आहेत. तुम्ही एकदा नक्कीच मागवा, स्विगी, झेप्टो, ॲमेझॉन सगळीकडे अवेलेबल आहे. त्यानंतर थोडंसं नाकावर घेतलं, नाक चमकली पाहिजे.
त्यानंतर घेतली लिपस्टिक. ही आहे माय ब्लाइंडची लिपस्टिक. ही मी दररोज यूज करते आणि हा वाला शेड माझा फेवरेट आहे. याने एवढे होट मस्त राहतात. 24 तास ती लिपस्टिक आहे तशी राहते. एकदम नॅचरल दिसतं, त्यामुळं ती खूप छान आहे. मला असे समोरल्या समोर ऑफिसमध्ये पण खूप जण विचारतात की कोणती लिपस्टिक यूज करते. त्यामुळे तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक असं पाठवा, मी तुम्हाला लिपस्टिकची पण लिंक देऊन देईन. ठीक आहे. त्यानंतर हे सोडली केस थोडी शायनिंग मारते मी, पण अजून मला ज्वेलरी वेअर करायची आठवलं मला, त्यामुळे केस घेतली बांधून. त्यानंतर घेतलं गळ्यातलं. यावरती हे गळ्यातलं कसं वाटतं सांगा मला काय आयडिया नव्हती. माझा सेकंड ब्लॉग आहे, त्यामुळं मला काही एवढी आयडिया नाही, मॅनेज करा. त्यानंतर घेतलं कानातलं. गळ्यातलं एक, कानातलं एक, जाऊ द्या, इग्नोर करा, फक्त छान दिसते का नाही शेवटपर्यंत बघून सांगा. हे घेतलं ठेवलं. त्याच्यानंतर हे घातलं दुसरं कानातलं आणि हा माझा फायनल लुक. कमेंट करून सांगा फायनल लुक कसा वाटला. तुम हुए मेहरबान तो है ये दास्तां